15 कुटुंबांना भेट देणार, त्या कुटुंबामध्ये त्यांच्याशी बोलणार. कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे, एखाद्या परिवारामध्ये लाभार्थी नसेल, ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, माहिती देणं. आणि त्याचबरोबर ज्या 10 योजना आहेत, म्हणजे 10 पेक्षा जास्त योजना आहेत, परंतु आपण 10 योजना एक प्रायोरिटी करू, एक टॉप 10 ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ. आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे, तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली, 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला, म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो अप्रेंटिसशिप करेल, आपल्या सरकारी महामंडळं असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल, पण त्याचं स्टायपंड जे आहे, प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे. म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं. त्याचबरोबर 3 सिलेंडर, गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला, तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं. त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल, 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटीमध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत, त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं. त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे 7.5 HP पर्यंत मोटर पंपाने शेती करतात, त्यांचं आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यांची माहिती मागवणं. शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल, परंतु त्यांना हे आपण माफ केलेलीची माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे. त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत, जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण, आणि घरेलू म्हणजे आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं, आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं. म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी जी लेक लाडकी लखपती आहे, म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, ज्येष्ठ नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केलं आहे. त्यामुळे एक पूर्णपणे एका शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम तयार केलेली आहे, आणि पूर्ण परिवाराला लाभ देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. मला वाटतं हे पहिल्यांदा घडतंय, आणि पहिल्यांदा घडतंय. त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला. शासन आपल्या दारी म्हणजे काय, लाभ तर होते, योजना पण होत्या, लाभार्थी पण होते, परंतु त्यांना कधी लाभ मिळत नव्हता, कारण ते चक्रा मारून, फेऱ्या मारून तो लाभाचा नाद सोडून देत होते. मग शासनाने असं ठरवलं की लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, म्हणून थेट शासन आपल्या दारी अशा प्रकारचा आपण तालुक्यावर, जिल्ह्यावर कार्यक्रम घेतले, आणि तिथं त्याच कार्यक्रमामध्ये लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसायचे, लाभार्थी समोर बसायचे, आणि तिथं ट्रॅक्टर असेल, पॉवर ट्रिलर असेल, ड्रोन असेल, तिथे घराची किल्ली असेल, महिला बचत गटाचे चेक असतील, विहिरीचे पैसे असतील, शेततळ्याचे पैसे असतील, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, या संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, या सर्व योजनांचे पैसे आपण तिथल्या तिथे त्यांना चेकवर देतो. आणि आपल्याला माहित आहे की त्यामध्ये 5,38,00,000 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 5,38,00,000 लाभार्थी. जर आपण हे शासन आपल्या दारी घेऊन गेलो म्हणून, नाही त्याच्यातले कितीतरी लाभार्थी वंचित राहिले असते. आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणूनच आज आपण ही जी काही उद्यापासून हे करतोय कुटुंब भेट, ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन, त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे. आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल, लोकांना मिळेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे. त्यामध्ये ॲप स्टोअरमध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून जातोय तिथं, तर त्याच्यामध्ये ते टाईप करणं, लगेच ॲप्लिकेशन दिसेल ते डाउनलोड करा. अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगा. तुम्ही दाखवा ना. हा हे बघा, असा दिसेल, हे असं आपल्याला दिसेल. हा लोगो ॲप स्टोअरमध्ये दिसेल, तो आपण डाउनलोड केला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या ज्या योजना ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या लोकांना माहीत पडतील, आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल, आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल. शेवटी निर्णय घेतला आपण, एवढ्या योजना आज आपण केलेल्या आहेत. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा संपूर्ण कुटुंबासाठी अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या. आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट, म्हणजे त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत
आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 15 लाखापर्यंतचं कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय. 1 लाख युवकांना आपण कर्ज दिले, ते स्वतःच्या पायावर उभे आहेत, त्याचं व्याज सरकार भरतंय. त्यामुळे अशा अनेक ज्या योजना आहेत, या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तर खऱ्या अर्थाने सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ, ज्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले तो उद्देश सफल होईल. आणि म्हणून आपण जे सर्व पदाधिकारी आहेत, आता माझ्यासकट मी 15 घरं करणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी, आणि उद्यापासून ॲप लॉन्च होईल, बरोबर, उद्यापासून. आणि त्यामुळे तुम्ही तिकडे भेट 15 घरांना भेट द्यायची आहे. 15 घरांना भेट न देता भेट दिली असं तुम्ही सांगू शकणार नाही. त्यामुळे ते लगेच कळणार आहे. हा, जिओ टॅगिंग आहे, त्यामुळे ट्रॅकिंग होईल. त्यामुळे आपण प्रामाणिकपणे बघा, मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आज काम करतोय 24/7. आज आपण सगळे जमिनीवरचे लोक आहोत आणि म्हणून आपला उद्देश एवढाच आहे, शासनाचं काम करतंय, परंतु आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपण जर हे केलं तर मला वाटतं आठवडाभरामध्ये 1 कोटी घरं होतील आणि पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 कोटी होतील. आणि हा आपण सगळं जर, आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा पूर्ण डेटा आपल्याकडे येईल, त्यांना पूर्ण मदत आपण करू. त्यामुळे तुम्ही सर्वजण आज याच्यामध्ये ज्या योजना आपल्या इतर आहेत त्या देखील महत्त्वाच्या योजना आहेत. आणि एवढ्या तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि योजनांची माहिती द्यायची आहे. तुम्हाला ज्या योजनांमध्ये त्यांनी आता बेनिफिट घेतलेलं नाही ते तुमच्यामुळे त्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय मागायला नाही जायचं आहे, द्यायला जायचं आहे. आणि म्हणून आपण घेतलेले जे निर्णय आहेत महायुतीने, हे महायुतीचे निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत. त्यामुळे या सगळ्याचा फायदा जो आहे, या विकासासाठी, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, आपण ही सांगड घालतोय. आणि म्हणून यासाठी महत्त्वाचं एवढंच आहे, आजची बैठक जी आपण केली आहे, की जे लाभार्थी आहेत, जे महाराष्ट्रातले 12.5 कोटी लोक आहेत. आणखी एक आपल्याला सांगतो, ज्या लोकांना चिंता असते, एखादा आजार झाला, ऑपरेशन आहे, काय करायचं, तर 1.5 लाखाची योजना होती महात्मा ज्योतिबा फुले, ते आपल्या सरकारने 5 लाख केली. त्यातले सगळे रेशन कार्ड, पिवळा वेळा पांढरं सगळं काढून टाकले. जेवढे लोक नागरिक आहेत 12.5 कोटी, त्या 12.5 कोटी लोकांना कव्हर केले त्याच्यामध्ये. म्हणजे हे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, बघा आता तुम्हाला चिंता नाही, सरकारने चिंता घेतलेली आहे, काळजी. त्यामुळे आपला हा जो काही कुटुंब भेट हा कार्यक्रम एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की तुम्हाला तिथं खाली बघण्याची वेळ नाही, तुम्हाला त्यांना सांगण्याची आणि त्यांना मदत करण्याची संधी मिळालेली आहे की सरकारने, बघा आमच्या महायुती सरकारने हे केलंय, महायुती सरकारने आज या योजना केलेल्या आहेत, याचा लाभ तुम्ही घ्या. त्यामुळे अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकऱ्यांपासून, वारकऱ्यांसाठी आपण महामंडळ केलंय. आपल्या डोक्यात आहे वारकरी सन्मान पेन्शन योजना. कोणी कधी असं आणलं होतं? रिक्षा टॅक्सीचं महामंडळ, त्याच्यामध्ये त्यांना आपण केलंय. किती महामंडळं केलीत आपण. त्यामुळे हे सगळं करत असताना एक तुम्ही 10 योजना ज्या आहेत या फोकस करा. 10 योजना टॉप 10, आणि बाकीची पुस्तिका आपल्याकडे मिळेलच. त्याप्रमाणे तुम्ही त्यांना एक मदतीचा हात, ही कुटुंब भेट म्हणजे एक आपल्या जनतेला मदतीचा हात देण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि शासनाच्या माध्यमातून देखील आम्ही जे काही करतोय ते सुरू राहील. या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी करायचं आहे. बाकी महायुती म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय. आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, हे आम्ही निर्णय घेतो, सगळ्यांनी मिळून एकत्र निर्णय घेतो. आणि ते निर्णय जे आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवणं, हाच उद्देश याच्यामध्ये आहे. आणि वेळेवर, योग्य वेळ आहे, योग्य वेळेला तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन केलं, योग्य मदत केली, तर एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आज पण, काल तर केलेलंच आहे, आजही करतोय. आणि त्यामुळे मी स्वतः उद्या 15 कुटुंबांना भेट देणार आहे, कुटुंबांची भेट घेणार आहे. आणि मला जे काय माहीत आहे ते मी त्यांना शेअर करणार आहे, त्यांना माहिती देणार आहे, आणि त्यांना मार्गदर्शन होईल, त्यांना फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.